नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो, लव किड्स अँड सेव्ह नेचर ह्या चॅनेलच्या गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज या सदरामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या गोष्टीचं नाव आहे अनुपा लाल यांनी लिहिलेली व संध्या टाकसाळे यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेली गोष्ट टिल्लू आणि बिल्लू। पण गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनेलमध्ये तुम्ही नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करूया, म्हणजे मी गोष्टींचे व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग करूया गोष्टीला सुरुवात। एका जंगलात टिल्लू आणि बिल्लू नावाचे दोन जुळे ससे राहत। जंगल हिंस्त्र प्राण्यांनी भरलेलं होतं, पण या सशांनी आपल्याकरता चांगलं भक्कम घर बांधलं होतं, त्यामुळे त्यांना कसलीच भीती नव्हती आणि ते आनंदात राहत होते। कुडकुड थंडीत एका संध्याकाळी ते दोघं शेकोटी पेटवून मस्त बसले होते। तेवढ्यात दारावर जोरात थाप पडली। बाहेर मोठा लांडगा होता। लांडगा मोठ्यानं म्हणाला, थंडीनं पार गारठलोय रे मी, अगदी थोडंसं दार उघडा ना, माझी शेपटी तेवढी मी आत सरकवतो आणि उबदार करून घेतो। मी तुम्हाला खरंच काहीही करणार नाही, शपथ। टिल्लू आणि बिल्लू दयाळू होते। त्यांनी थोडंसं दार उघडलं आणि लांडग्यानी आपली शेपटी आत सरकवली। 2 मिनिटातच तो म्हणाला, आहा, काय उबदार वाटतंय, मला मागचे 2 पाय आत ठेवता आले तर। थोडं उघडा ना रे दार, मी अगदी काही करणार नाही तुम्हाला। टिल्लूनं आणखी थोडं दार उघडलं, तोवर बिल्लूनं एक मोठं पाण्याचं पातेलं तापायला ठेवलं। 5 मिनिटांनी लांडगा म्हणाला, किती दयाळू आहात रे तुम्ही, आणखी थोडंसंच दार उघडलं तर माझ्या पुढच्या पायांनाही उब मिळेल। काळजी करू नका, मी अगदी सरळ मनाचा आहे, काही करणार नाही तुम्हाला। जुळ्या सशांनी पाण्याच्या पातेल्याकडे पाहिलं। पाणी गरम होत होतं। त्यांनी आणखी थोडं दार उघडलं। आता लांडग्याचं नाकच फक्त दाराबाहेर होतं। 10 मिनिटांनी लांडगा म्हणाला, किती उबदार आणि छान वाटतंय मला, थोडं आणखी उघडा ना रे दार, किती प्रेमळ आहात तुम्ही, माझं नाक अजून गार आहे, मी अगदीच निरुपद्रवी आहे। टिल्लूनं आणखी थोडं दार उघडलं आणि बिल्लूनं उकळत्या पाण्याचं पातेलं उचललं। कर आता तुझं नाक उबदार, टिल्लू म्हणाला। लांडगा वळून एकदम गर्रकन फिरला आणि त्यानं सशांवर झडप घातली, पण ते तयारीतच होते। बिल्लूनं दुष्ट लांडग्यांवर थेट उकळतं पाणी टाकलं। ओय ओय आई गो, करत लांडगा दारातून बाहेर पळाला, पण जाताना ओरडला, मी परत येतो आणि तुमचे तुकडे तुकडे करतो की नाही ते बघाच आता। टिल्लू आणि बिल्लू घराच्या छपरावर चढून लपून बसले। थोड्याच वेळात तो लांडगा आणखी 10 लांडग्यांना घेऊन आला। दार तोडून ते घरात घुसले तर घरात कुणीच नव्हतं। बाहेर गेलेला एक लांडगा ओरडला, ते बघा, तिथे आहेत ते, आपण जर एकावर एक असे उभे राहून शिडी केली तर त्यांच्यापर्यंत पोचू आपण। लांडग्यांनी एकावर एक उभं राहायला सुरुवात केली। उकळत्या पाण्यानं भाजलेला लांडगा तळाशी होता। ते छपरावर पोचणार इतक्यात टिल्लू ओरडला, बघा जपून, हे आलं आणखी उकळतं पाणी। भाजलेला लांडगा एकदम घाबरला आणि किंचायला, नाही, छे छे, परत नाही आता। स्वतःला वाचवायला त्यानं एकदम धूम ठोकली आणि इकडे लांडग्यांची शिडी धडाधड कोसळली। लंगडत ओरडत आणि विव्हळत लांडगे जे परत गेले ते पुन्हा आलेच नाहीत। टिल्लू आणि बिल्लू छपरावरून उतरले। त्यांनी दार दुरुस्त केलं आणि ते सुखानं राहू लागले। काय मग, आवडली ना टिल्लू आणि बिल्लूची गोष्ट? चला तर मग पटापट लाईक करूया आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करूया, आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया। धन्यवाद।